अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। तर सांगलीमध्ये सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सांगली सातारा एकंदरीतच चांगल्या चर्चेत अशी त्या ठिकाणची सुद्धा निवडणूक राहिलेली आहे। काय नेमकं अधिकचे अपडेट्स आहेत? मतदानासाठी सज्जता झाली असेल? नक्कीच सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक ही महायुतीतील अंतर्गत वादामुळे चर्चेत आलेली होती आणि याच विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सातारा जिल्ह्यातील 7 आणि सांगली जिल्ह्यातील 5 मतदान केंद्रावर हे सगळं मतदान आहे ते पार पडणार आहे। सांगलीमधलं जे मतदान आहे ते अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी पार पडणार आहे आणि या दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास 895 मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क आहे तो बजावणार आहेत। आपण जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांच्यामध्ये ही सगळी निवडणूक आहे ती होणार आहे आणि विशेषतः महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये या सगळ्या उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच आहे ती पाहायला मिळालेली होती आणि धैर्यशील कदम यांना सगळी उमेदवारी मिळाल्यानंतर देखील शिवसेनेची नाराजी कायम होती। त्यानंतर नाराजी नाट्य आपण बघितलं, शंभूराज देसाई असतील त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात मोठी नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती। काही दिवसापूर्वी जी एकत्रित महायुतीची प्रेस होणार होती त्या पत्रकार परिषदेला देखील शंभूराज देसाई ते हजर राहिलेले नव्हते आणि त्यामुळे देखील चर्चा आहेत त्या रंगलेल्या होत्या। त्यामुळे हा महायुतीचा डॅमेज कंट्रोल झालेला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता या सगळ्या आज प्रत्यक्षात 8 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि जवळपास 10 वाजता महाविकास आघाडीचे सगळे मतदार जे आहेत ते एकत्रितपणे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत। तर महायुतीचे मतदार देखील अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।